आणि शनी शिंगणापूरला जोडणाऱ्या नगर मनमाड महामार्गाची दुरावस्था गेल्या 25 वर्षापासून सुधारलेली नाही आणि या महामार्गाचं शुक्ल काष्ट दूर होण्याचं नाव घेत नाहीये। जे भाविक शिर्डीला आणि शनी शिंगणापूरला दर्शनाला येतात त्यांना नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो। कोपरगाव चौफुली असेल, त्याबरोबर शिर्डी शहर असेल आणि त्यानंतर कोलारचा जो अरुंद पूल आहे त्या ठिकाणी देखील वाहतूक जी आहे ती तासनतास ठप्प झाल्याचं चित्र वारंवार पाहायला मिळतंय। खरं तर गर्दीच्या काळामध्ये जी वाहतूक आहे ती 3 ते 4 तास ठप्प होत असल्यामुळे भाविकांमध्ये मोठा संताप जो आहे तो पाहायला मिळतो। अनेकांना दर्शनापासून देखील मुकावं लागतंय, कारण वेळेत जर दर्शनासाठी गेलं नाही तर मात्र दर्शन हे मिळू शकत नाही, अशी परिस्थिती जी आहे ती भाविकांवर ओढवलेली आहे। सणवार असतील, त्यासोबत उत्सव असतील आणि शनिवार रविवार सुट्टीचा दिवस असेल, नेहमीच वाहतूक कोंडी जी आहे ती कायम होत असते आणि हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे हा अद्यापही कामाच्या प्रतीक्षेत आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील हे जे काम आहे ते बिलो टेंडर जात असल्यानं वारंवार ठेकेदार जे आहेत ते काम अर्धवट सोडून पळून जात असल्याचं त्यांनी सांगितलं होतं। त्यासोबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील देखील या महामार्गाच्या बाबतीत हतबल झालेलं चित्र पाहायला मिळतंय। अद्यापही गेल्या 25 वर्षापासून हा रखडलेला महामार्ग प्रतीक्षेत आहे। याचं काम केव्हा होईल हेच आता जे वाहनधारक आहेत त्यांना जे समस्या आहे ती समोर आहे। आणि आपण जर बघितलं तर शनी शिंगणापूर आणि शिर्डी या ठिकाणी दररोज हजारोच्या संख्येने भाविक येत असतात आणि नेहमी वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागते। त्यातच अल्प पावसातच या रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले असल्यामुळं या खड्ड्यांची तरी जी दुरावस्था ती दूर होईल का असंच वाहनधारकांकडून प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातो। मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।